नमस्कार. आज आपण एकदम मस्त गरमागरम अप्रतिम चवीचे ब्रेड पॅटीसच्या रेसिपी बघणार आहोत. खूप सोप्या पद्धतीने झटपट अशी रेसिपी आहे आणि बघू शकता मस्त टम्म फुगलेले आणि अजिबात तेलकट न झालेले पॅटीस आहेत. चला रेसिपीला सुरुवात करूया. तर यासाठी 10 ते 15 तिखट हिरव्या मिरच्या, एक लसणाची कांडी घालून मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी न वापरता तसा जाडसर ठेचा करून घ्यायचा आहे. कढईमध्ये 2 चमचे तेल गरम झाले की अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे चांगले तडतडले की वाटून घेतलेला ठेचा यामध्ये घालून 1 मिनिटभर परतून घ्यायचा आहे चांगला. आणि आता एक मोठ्या साईजचा कांदा एकदम बारीक असा कापून घेतलेला आहे, तोही अगदी गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा. गॅस मध्यम आचेवर ठेवलेला आहे आणि तुम्ही बघू शकता कांदा आपला मस्त असा परतून झालेला आहे. त्यात आता अर्धा चमचा हळद पावडर घेतली, थोडीशी अशी तेलामध्ये परतून घेतली की 5 मध्यम साईजचे बटाटे उकडून सोलून आता त्याचे मॅश करून यात घालून घेतले आणि चवीनुसार अर्धा चमचा मीठ यामध्ये घालून घेतलेलं आहे. गॅस मध्यम आचेवर ठेवून ही चटणी छान अशी परतून घ्यायची आपल्याला. यामध्ये कोथिंबीर आणि कढीपत्ता वापरलेला नाही, तुमच्याकडे असेल तर तुम्ही वापरू शकता, माझ्याकडे नाही आहे. एकदम साध्या पद्धतीने आपण ही चटणी बनवली. अर्धा चमचा चाट मसाला घालून 1 मिनिटभर चांगलं परतून घ्यायचं आणि अशी मस्त चटपटीत चवदार आपली ही पॅटीससाठी बटाट्याची चटणी तयार आहे. आता आपण बेसन पिठाचं मिश्रण तयार करून घेऊया. गॅस बंद करूया. आता एका वाटीमध्ये एक मध्यम साईजची वाटीभर बेसन पीठ घेतलं आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट मिरची पावडर, पाव चमचा हळद पावडर आणि पाव चमचा मीठ घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि ज्या वाटीने पीठ घेतले त्याच वाटीने वाटीभर पाणी घेतलेलं आहे. व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे. हाताने एकत्र करून घेतलं तरी चालतं आहे, चमच्याने करून घेतलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता थोडंसं पीठ घट्ट आहे. छान असं एकत्र केलं की 1 चिमूटभर खाण्याचा सोडा घालून घेतला आणि 2 चमचे आपला मध्यम साईजचे चमचे पाणी यामध्ये घालून घेतले आणि व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे. आणि आता हे पॅटीस बनवण्यासाठी बेसनचं मिश्रण एकदम परफेक्ट असं झालेलं आहे. जास्त घट्ट पण नाही, जास्त पातळ पण नाही, असं चमच्याला लावून बघायचं, मस्त कोटिंग तयार होतं. चला आता ब्रेडचा आपण पकोडा बनवायला सुरुवात करूया. तर एक ब्रेड घेतलेला आहे, तयार केलेली बटाट्याची चटणी घ्यायची आणि व्यवस्थित ही चटणी ब्रेडवर लावून घ्यायची एकदम चारही बाजूनी छान असं, आणि थोडा दाब देऊन ही चटणी लावून घ्यायची अशी. आणि दुसरा ब्रेड यावर ठेवून थोडासा दाब देऊन घ्यायचा आहे, असं चिकटून घ्यायचं एकदम व्यवस्थित दोन्ही ब्रेड आणि सुरीच्या साहाय्याने असे कापून घ्यायचे 2 भागामध्ये. मस्त 4 असे पकोडे तयार होतात. खूप छान असे पटकन बनले जातात, चवीलाही छान होतात. तुम्ही बघू शकता भरपूर अशी भाजी लावून घ्यायची म्हणजे पकोडा तळल्यानंतर छान चवीला लागला जातो. चला आता बेसन पिठामध्ये घालून आपण तळून घेऊया. त्यासाठी आपल्याला बेसन पिठाचं जे पीठ पाण्यामध्ये एकत्र करून घ्यायचं आहे ते जास्त पातळ नाही करायचं आहे, असं व्यवस्थित कोटिंग होईल असंच बनवून घ्यायचं आहे. हे बघा या पद्धतीने छान अशी कोटिंग तयार होते. आणि तेल मी आधीच तापवायला ठेवलं होतं. गॅस आता मध्यम आचेवर ठेवलेला आहे. तेल तापल्यानंतर गॅस मध्यम आचेवर ठेवून ब्रेडचे जे पकोडे बनवले ते त्यामध्ये घालून घ्यायचे आणि एका साईडने थोडेसे तळून झाले की असे पलटी करून घ्यायचे आणि आता मस्त सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळून घ्यायचे. खालीवर असे उलटे पलटे करून एकदा दोनदाच केले की बरोबर आपले हे पकोडे तळले जातात. त्यासाठी आधी तेल चांगलं तापून घ्या आणि मग गॅस मध्यम आचेवर ठेवून सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळून घ्या, म्हणजे जास्त तेलकट हे पकोडे बनले जात नाही. तर हे बघा पकोडे म्हणू शकता, पॅटीस म्हणू शकता. छान असे आता हे तळून झालेले आहे. प्लेटमध्ये काढून घेऊया आणि याच पद्धतीने बाकीचे ब्रेडचे पॅटीस सगळे तयार करून घेऊया. भरपूर झालेले आहे, नक्की ट्राय करा आणि तुम्हाला दाखवतेही. मस्त असे प्लेटभर हे ब्रेड पॅटीस आपले तयार आहे. तुम्हाला एक फोडूनही दाखवते. छान असे टम्म फुगलेत, तेलकट तर अजिबातच नाही आहे.
आणि चवीला तर खूपच छान. रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि येणारे व्हिडिओ बघत जा. धन्यवाद. माझी पूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल. मस्त गरमागरम पॅटीस तयार आहे.